पुढची बातमी बघूयात। माय मराठी, संवाद मराठी या नावावरून कुणालाही असं वाटेल की माय मराठीचा जागर करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। मात्र ठेका धरला गेला भोजपुरी गाण्यावर। बुधवारी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी बोरिवलीच्या कोरा केंद्र मैदानावरती एका कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे अनेक बडे नेते व्यासपीठावर होते। यावेळेला एका भोजपुरी गाण्यावरती नृत्य सादर करण्यात आलं, त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय। कार्यक्रमादरम्यानच प्रताप सरनाईक यांनी आयोजक प्रकाश सुर्वे यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे। मात्र मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात महापुरुषांच्या मूर्तीसमोर भोजपुरी भाषेत अश्लील नाचकाम झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। त्यामुळे रिक्षावाल्यांनी मराठी शिकावं असा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेनं यामधून काहीतरी धडा घ्यावा इतकं नक्की। हा विषय फक्त आमदारांपुरता राहत नाही, तर उपमुख्यमंत्री हे देखील त्या कार्यक्रमाला गेले होते आणि त्या उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगायचं वारसा बाळासाहेबांचा वगैरे, आणि हे महाराष्ट्राचं कोणत्या प्रकारचा वारसा जपतायत आणि कोणाचा वारसा जपतायत की अशा महापुरुषांसमोर तुम्ही महिला नाचवताय, तुम्हाला तिकडे गर्दी करण्यासाठी हे तिकडे असल्या प्रकारचे अश्लील कार्यक्रम ठेवावे लागतात। तर ह्याचं खरं तर उत्तर हे त्या रंगील आमदार आणि त्या रंगील आमदारांचे जे काय ते शहा सेनेचे प्रमुख आहेत ना इथले महाराष्ट्रातले, त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांच्याशी असलेला एक गाणं लावलं गेलं होतं, पण 8ही गाणे आणि 8ही कार्यक्रमाची जी रचना ही मराठीची होती। आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही बघितलं असेल की आमची प्रत्येकांची भाषणं मराठीमध्ये गेल्यानंतर ते दाद देत होते। आता त्यांच्या जीवनामध्ये जसं आपण एक कार्यक्रम असतो आणि एक जण सांगतो की एक चांगलं गाणं लावा, तशातली ती एक भूमिका आहे, त्याच्यात कुठच्याही प्रकारचं नाही। तो संपूर्ण कार्यक्रम जो रंगारंग कार्यक्रम होता हा मराठीमध्येच होता। आपण बघितलं असेल त्याच्यानंतर पण एक गाणं लावलं म्हणून घेऊन काही लोकांना की अश्लील डान्स झाला तिथे, अश्लील नृत्य लाईव्ह टीव्हीवरती होतं ना, कुठे अश्लील झालं असेल त्यांनी दाखवा। मी तरी ज्या व्यासपीठावरती होतो असं कुठेही घडलं नाही।